तुम्ही आपल्या मातांनो, आज जर तुम्ही जर का ठरवलं तर आपल्या संस्कृतीमध्ये 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हल्लीच्या काळामध्ये मोबाईलकडे खूप जणांचं लक्ष जात आहे. त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं ग्रंथांकडे त्यांचं लक्ष केंद्रित करावं ही माझी इच्छा. चला इथूनच संकल्प घेऊया, आपल्या धर्माचा अभिमान बाळगू, आपल्या संस्कृतीचं रक्षण करू, आपल्या घरात संस्कार रुजवू आणि एकजुटीने पुढे जाऊ. मी माझे 2 शब्द संपवते, मी जास्तच बोलत आहे. मी आता आमंत्रित करते आपले प्रमुख वक्ते धर्मेंद्रजी धर्मेंद्रजी मुंदडा, विवेक विचार मंच, वर्धा जिल्हा संयोजक. सर्वांना सगळ्यात पहिले नमस्कार. जेव्हापासून मी इथे आलो आहे तेव्हापासून गर्जना होत आहे सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, आणि त्या गर्जना म्हणजेच आपली संस्कृती, आपलं संस्कार, आणि सगळ्यांना आपण आठवण करत आहोत ज्यांनी आपली संस्कृती टिकून ठेवली. तरी एक वेळा आपण एक गर्जना करू आणि मग मी माझ्या आजच्या उद्बोधनाला सुरू करील. सगळ्यांनी एकासोबत म्हणावे, भारत माता की. धन्यवाद. खरं पाहिलं तर जेव्हापासून मी इथे स्टेजवर बसून आहे आणि राधिका ताईला पाहत आहे की राधिका ताई किती चांगल्या प्रकारे सगळ्यांना काका, काकू, मावशी म्हणत आहे. हे रिलेशन आता संपून राहिले हे असं वाटत नाही का आपल्याला? काय आहे हिंदू संस्कृती, हिंदू धर्म म्हणजे काय, आणि यामध्ये आपण कसं होतो आणि आता कसे आहे. कसे होतो म्हणजे कुटुंब आपलं एकासोबत राहायचं असं वाटत नाही का? तेव्हा आपल्यापाशी मावशी, काका, काकू असे होते. आता हे रिलेशन कुठे गेले? आता हे नाते कुठे गेले? कोणाकडे काका आहे तर कोणाकडे मावशी, कोणाकडे मावशी आहे तर कोणाकडे काकू नाही आहे. आणि सगळे रिलेशन्स हे इनलॉजमध्ये बदललेले आहेत. कोणाला भाऊ नाही. आणि आज या आपल्या संस्कृतीवर हा एक प्रकारचा आघात आहे, आपल्या संस्कारावर हा एक प्रकारचा आघात आहे. आणि हा आघात झाला कसा, कसे आपण चेंज झालो आणि कशा प्रकारे ह्या गोष्टी आपल्यासमोर येऊन गेल्या. बाकी लोकांकडे खूप सारे म्हणजे विचार करा, बाकी लोक म्हणजे काय, आपण अगर दुसऱ्या धर्माचा विचार करू तर त्या धर्मामध्ये मुलं बाळांची संख्या इतकी आहे की ते आपण विचार करतो एका गाडीवर 2 नाही, एका गाडीवर 10 घेऊन जातात, आपल्याला माहीत पडत नाही. पण आपली संस्कृती, आपला संस्कार, आपली जी कुटुंब पद्धती होती त्याला आपण हळूहळू नष्ट करत चाललो. आणि पहिले जे होतं, एका घरी 4-4, 5-5 मुलं राहायचे, 5 बहिणी राहायच्या, 4 भाऊ राहायचे. आणि नंतर माहीत पडलं हळूहळू हम दो हमारे दो आलं. आता म्हणून राहिलो आपण हम दो हमारे दो नाही, डिंक म्हणून आलेलं आहे. डिंक त्याला म्हणतात डबल इन्कम नो किड्स. ही संस्कृती आपल्याकडं कुठे आली? आज आपल्याला चांगली वाटते ती अंगुठी, म्हणजे 5ही बोटाची कुठं ना कुठं गरज आहे आपल्याला. कोणाला हात दाखवायचा आहे, कोणाला बोट दाखवायचं आहे, या बोटाची जरूरत आहे, आपण यांनी नाही दाखवत आहे ना. तर काही ना काही तर आहे ना, या 5ही लोकांची जरूरत आहे. म्हणून तशीच आपल्याला समाजात सगळ्या समाजाची जरूरत आहे. मग तो समाज, जसं काल एक छोटंसं रील आलं होतं, ते रील खूप आवडलं मला. एक ब्राह्मण मनुष्य म्हणजे आपण म्हणू शकतो उच्च जातीय मनुष्य, असा हा जो शब्द आहे ना, आपण एकामेकाला असं वाटून घेतलेला आहे ना. उच्च जातीय, नीच जातीय आपणच वाटून घेतलेलं आहे. स्वतःहून स्वतःला इन्फेरियर करून टाकलं आपण, एका न्यूनगंडता आणून टाकली. त्यांनी चांगला शर्ट घातला, आता ऑटोमॅटिक तेव्हाच विचार करतो याचा शर्ट माझ्या शर्टपेक्षा चांगला आहे आणि हा हुशार असेल बा, त्यांनी कुठून आला, म्हणजे तेव्हाच्या तेव्हाच आपण डोक्यात टाकून देतो. अरे यार, इन्फेरियरिटी येऊन जाते आपल्यामध्ये, एक न्यूनगंडता येऊन जाते. आणि पटकन आपण खालच्या जातीच्या, मोठ्या जातीच्या, असं. कालची रील जे होती ना, एक मनुष्यचा असं म्हणू शकतो, आता एक मनुष्य चांगला होता, चालला होता, आणि तिथे एक मनुष्य खाली बसून एक जेवण करून राहिला होता. या मनुष्याला वाटलं की त्याच्यातलं चटणी घ्यायची. तो त्याच्याकडे गेला आणि त्याला चटणी मागितली. जेव्हा चटणी मागितली तर तो म्हणे मेरी चटणी आप खाओगे क्या? मैं तो नीच जाती का हो. जाती कोणी सांगितली? जाती त्यांनी विचारली का? नाही ना.
जाती विचारलीच नाही तर तुम्ही सांगायला कशाला पाहिजे? आता कुठं वाटतं का आपल्याला? आपण कुंभाला गेलो, इथं इतकं मोठं कुंभ सगळ्यांनी कोणी गेले असेल, तिथे कोणा एकामेकाला विचारली का जाती? आपण US कधी गेलेला आहे, खूप लोक नोकरी करतात, तेव्हा कोण विचारतं कहाँ से आया, भारत से आया असे म्हणतात ना. तो सांगतो का मी महार आहे, मी चंबार आहे, मी आहे, मी तो आहे, असं काही सांगतो का? तो डायरेक्टच सांगतो मी भारत से आहे. आणि त्यांची त्या भारतीय लोकांची खूप मोठी म्हणजे एक शाखा भरते आणि तिथे भारतीय लोकांचं मग एक गणेश बसवतात, दुर्गादेवीचं कार्यक्रम करतात, पण ते सांगतात का एकामेकाला माझी जाती ही आहे म्हणून? मग आपल्याला हे कुठं चाललेलं आहे? आपल्याला समरसता आणावं लागेल, आपल्याला सगळ्यांसोबत राहावं लागेल. आणि आपल्याला कशाला फक्त नाव एका जागेवर मी असंच मला मी एक्झाम्पल का बरं सांगत आहे, सोबत माझ्या घडलेलं आहे म्हणून सांगतो. एका ऑफिसमध्ये गेलो आणि त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते असं सहज एक गृहस्थ होते. ते गृहस्थ बोले माझं मी नाव सांगितलं म्हणे ऑफिसरला. त्यांनी म्हटलं म्हणे आडनाव काय? मी म्हटलं आडनाव कशाला पाहिजे? नावाचे मी मनुष्य आहे, माझं नाव आहे, आडनाव कशाला पाहिजे तुम्हाला? तर तो गृहस्थ काय म्हणतो की आडनावाची गरज काय आहे? मग आडनावावरून तू माझं काम करशील का नाही करशील? म्हणजे असं झालं आहे का ते? त्यावेळेस असं आहे की सगळे मनुष्य आहे हा अगर विचार केला, सगळे हिंदू आहे हा अगर विचार केला, सगळ्यांना सगळ्यांची गरज आहे हा विचार केला, 3-4 गोष्टी सोडून द्या. एक गोष्ट आपण विचार करू शकतो की स्वच्छता हा सगळ्यांचा अधिकार आहे. आपल्याला माहीत आहे, जसं आपण म्हटलं की एका वेटरनी, तो कोणत्या जातीचा आहे हा मला नाही माहीत, पण समजून घ्या त्यांनी ग्लासमध्ये बोटं टाकून पाणी आणलं, तुम्ही पिणार का? मला सांग. तर स्वच्छता आपल्याला बाळगावी लागेल आणि त्याच नाही. आणि त्या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यात मांडण्यात आलं. पण आपल्याला सांगावं लागेल की तुम्ही स्वच्छ राहा. स्वच्छ राहाल तर आपण सगळेजण स्वच्छ राहू ना. आता बसमध्ये जेव्हा बसतो तेव्हा आपण जाती विचारून बसमध्ये बसतो का? ट्रेनमध्ये आपल्याला तिकीट भेटते तेव्हा जाती विचारून ट्रेनमध्ये तिकीटमध्ये बाजूला बसतो का? आणि आपण विचार करा, जेव्हा त्यांच्यासोबत बसतो आणि आपल्याला वर्धेहून मुंबईला जायचं आहे तर त्यावर बोलणं चालू होऊन जाते, तेव्हा विचारतो का आपण जाती? नाही ना. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जाणून बुजून आपल्या डोक्यात टाकण्यात येत आहे की हे खालचे, हे वरचे, हे वरचे, हे खालचे, त्यांनी तुमच्यावर अत्याचार केला, हे केलं, ते केलं. ते सगळं विसरून जा. सगळे मनुष्य आहे, सगळे ह्या जीवनात एक जीवनपद्धती म्हणजे जीवनपद्धतीमध्ये राहत आहे आणि ती जीवनपद्धती सगळ्यांसाठी लागू आहे. आणि ते सगळे आपले भाव आणि म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे बंधू आहे आणि त्यांच्यासोबत आपल्याला राहायचं आहे. तर आपल्याला समरसता पण आणावं लागेल, सगळ्यांना आपलं समजावं लागेल. दुसरा, स्वदेशीचा विचार केला तर आपल्या भारतात एक टाईम असा होता जेव्हा आपण आपली वस्तू वापरायचो. आपण आपली वस्तू वापरायचो. विचार करा, आपण आपली बनवलेली वस्तू वापरायचो. म्हणजे याच्यामध्ये इतके लोक असेल की ज्यांनी चूलपासून तर मायक्रोवेव्ह पाहिला, चूलही पाहिली आणि मायक्रोवेव्ह पण पाहत आहे. इतकं मोठं रिव्होल्युशन झालेलं आहे, इतकं मोठं काय म्हणते म्हणजे चेंज झालेलं आहे, आपल्या याच्या बदल झालेला आहे. तर चूल तेव्हा आपण जेव्हा वापरायचो तेव्हा आपल्याकडे व्हिडिओकॉनची TV होती. म्हणजे भारतात व्हिडिओकॉन बनायचा, भारतात केल्विनेटर बनायचं, भारतात फ्रीज जो होता तो भारताचा बनायचा. आपण माठ वापरायचो. ह्या सगळ्या गोष्टी आपण कोलगेटनी मंजन करायचं, म्हणजे आपले काला मंजन म्हणून आपण त्याने कोयल्याने मंजन करायचं आहे ना, कोळस्यानी. पण हळूहळू तो कोळसा आपल्यापासून दूर नेला आणि मग तो आला कोलगेट. तो बाहेरचे प्रॉडक्ट येत गेले आणि असे बाहेरचे प्रॉडक्ट जेव्हा आपल्या कोळशाला दूर केलं, मिठाला दूर केलं, त्या काडीला, निमाच्या काडीला दूर केलं आणि हळूहळू आता काय झालं, आता सगळ्यामध्ये काय येऊन राहिलं, कोळसायुक्त कोलगेट, नमकयुक्त कोलगेट आणि त्याला काय म्हणते नीमयुक्त कोलगेट. कुठून आलं ते? बाहेरून आलेलं. पूर्ण पैसा आपला बाहेर चालला. म्हणून आपल्याला विचार करावा लागेल की कसं आपण आपल्या स्वदेशीवर आपण टिकून राहू. आपल्याला कपडे घेताना विचार करावा लागेल, भारतात बनलेला आहे का कपडा, ते पाहावं लागेल. सगळ्यात जास्त इम्पोर्ट होतो कपडा बांगलादेशमधनं. आणि खरंच तो बांगलादेशी कपडा आपण वापरायला पाहिजे का? खरंच तो बाहेरून आलेला कपडा आपण वापरायला पाहिजे का? मग आपल्यात भारतात बनलेला कपडा आपण का बरं नाही वापरत? आपल्याला शर्ट घ्यायचा आहे तर आपण रेमंड घेऊन बघू. मग रेमंडचाही विचार करू की रेमंड भारतात बनत आहे का? रेमंड यार्न म्हणजे ज्याच्यापासून कच्चा माल जो असतो तो बाहेरून बोलवत आहे का? अगर तो बाहेरून बोलवत असेल तर आपण तो वापरायला पाहिजे का? नाही वापरायला पाहिजे. आपल्याकडे आपल्या स्वतःचे प्रॉडक्ट होते, हळूहळू ते प्रॉडक्ट पूर्ण बाहेरून आले आणि बाहेरचे प्रॉडक्ट आता वापरणं चालू केलं. आणि आता
म्हणजे जेव्हापासून 2014 आज रामाचा वाटपाही सदना संकटी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव प्रेमान सरणे मा प्रेमान कामदेव जय देव दुर्गे दुर्गण भारी दुर्विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तार वर्णाते वासुरवर्गे सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी सारी जमले परंतु ना बोल